त्या काय महान व्यक्ती नाहीत, त्या काय महान व्यक्ती नाहीत, त्या काय महान व्यक्ती नाहीत. हिंदी साहित्य, हिंदी नाटक हे इथे आहे, या शहरात. आणि या महाराष्ट्र पृथ्वी थिएटर कुठे आहे? इतर कुठल्या भागात आहे का? या महाराष्ट्रात हिंदी भाषा भवन आहे, उत्तर भारतीय भवन आहे ना. कोणी विरोध केलाय का? मग आमच्यावर का लादता? जिथे नाही तिथे लादा. लादूही नका, सक्तीची करू नका. हिंदीचा प्रचार आणि प्रसार करा. केंद्र सरकारच्या पार्लमेंटच्या हिंदी भाषा प्रचार समितीच्या समित्या आहेत, आम्ही त्याच्यावर काम करतो. आणि आम्हाला असं वाटतं की या देशामध्ये हिंदीविषयी लोकांच्या मनामध्ये आस्था प्रेम आहे, कारण त्या देशाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे, संवाद भाषा आहे. पण तुम्ही अभ्यासक्रमात कशा करता लागता? हिंदी यायला पाहिजे, पण तुम्ही अभ्यासक्रमात लादून विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये, इंटरनॅशनल स्कूल असतील, CBS बोर्ड असेल, प्राथमिक माध्यमिक, सर्वत्र मराठी सक्तीची केली पाहिजे. थोडी हिंमत तुमच्यात आहे इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्याची? ते करावं. नोकरी धंद्यामध्ये नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठी सक्तीची करताय का? अजून केलेली नाही. ते करा आणि मग इतर भाषांवर बोला. भाजपसह युती होईल का नाही हा प्रश्न मला वाटत नाही. मला असं वाटतं मुंबई आणि ठाण्यामध्ये युती नक्कीच होईल असे नीलम गोरे म्हणाले. बघा, मला त्या काय महान व्यक्ती नाहीत कोणी. एक लक्षात घे. दुसरं असं आहे की हिंदीविषयी म्हणाल तर हे उद्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी चाललेलं पडद्यामागचं नाटक आहे. नाशिक प्रकरणामुळे हे नाटक आहे. कुठला तर एक पक्ष हिंदीची मागणी करतो, मग त्या पक्षाच्या वतीनं कोणीतरी शिवाजी पार्कावर जाऊन नेत्यांशी चर्चा करतो, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उठले कधी, लिहिलं कधी, एवढं मोठं एक मराठी हिंदी विषयी एवढं ट्विट येत आहे. बहुतेक ते कुठून तरी कुठल्या तरी बंगल्यावरून, सागर बंगल्यावरून किंवा कुठल्या तरी बंगल्यावरून ट्विट तयार करून आलं होतं. इतकी तत्परता असू शकते. मराठीविषयी प्रेम आहे ना आम्हाला, पण दुसऱ्या भाषेचा आम्ही द्वेष करणार नाही. पण लादू नका विद्यार्थ्यांवरती, हे ओझं लादू नका, एवढं आमचं म्हणणं आहे. आणि महाराष्ट्राला, मुंबईला हिंदी शिकवण्याची किंवा लादण्याची गरजच नाही. ज्या नगरामध्ये या जगातला उत्कृष्ट हिंदी सिनेमा तयार होतो, आतापर्यंत लाखो सिनेमे हिंदी तयार झाले, हिंदी गाणी तयार झाली, ती जगभरात गाजतात. आम्ही गुणगुणतो, आम्ही सिनेमे पाहतो. आम्हाला कशाला तुम्ही हिंदी शिकवताय? शिकवू नका आम्हाला. तुम्ही गुजरातला शिकवा. तर मनसेचं म्हणणं आहे की आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत. ते ठीक आहे हो, ते कुठून तरी आलं स्क्रिप्ट वाचू नका. तुम्ही कधी हिंदू झालात? कधी मराठी असता, कधी हिंदू असता, कधी बिंदू असता, कधी सिंधू असता? काय ते ठरवा, काय ते ठरवा तुम्ही. हे सुधाकरासारखा एकच प्याल्यामधलं बोलू नका.